तर नमस्कार मंडळी, हा सेटअप बघून तुम्हाला वाटलं असणार कुठेतरी रायडिंगचा प्लॅन आहे. तर आता वाजलेत बरोबर 9:05. तर थोडा वेळ झाला आहे. तर एक मंदिर आहे, त्या मंदिरच्या ठिकाणी जायचं आहे. आज संडे आहे, त्याच्यामुळे ते मंदिर म्हणजे असं खूप जुनं मंदिर आहे, ते पाहण्यासाठी चाललं आहे. तर आता निघणार, नाश्ता वगैरे करणार आणि राईडसाठी निघणार. तर पंखोडी आमची वाट बघते राईडची. तर पूर्ण सेटअप रेडी करतो, ग्लोव्ज वगैरे घालतो आणि निघतो. तर तुम्ही हा ब्लॉग बघत राहा. तर कुठे जाणार, ते मंदिर कसं आहे, काय आहे, त्याच्यामागे इतिहास काय आहे, तो सगळं तुम्हाला सांगणार आहे मागचा. तर तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा. ओके, आणि व्हिडिओ पुढे चालू करण्यात येते पहिले सबस्क्राईब आणि आवडला की लाईक करायला विसरू नका. ओके, बाय. गुड मॉर्निंग गाईज. तर स्वागत आहे ब्लॉगमध्ये आमच्या. तर आज चाललो आहे एका मंदिरात. ते पांडवकालीन मंदिर आहे एक गोव्यातलं. तर ते मंदिरात आपण चाललो आहे. ते काय मंदिर आहे, कसं बांधलं आहे, ते त्याबद्दल माहिती तुम्हाला तिकडे गेल्यावर नक्की सांगणार. तर तिथे मी पहिल्यांदाच चाललो आहे. ती जागा पण माझ्यासाठी नवीनच आहे. आणि कॅमेरा म्हणजे आपला मोबाईल आहे की नाही, तो थोडा मी वेगळा सेट केला आहे. त्याचा अँगल थोडा वेगळा सेट केला आहे, त्याच्या म्हणजे खालच्या साईडला सेट केला आहे. त्याच्यामुळे मला जरा जो व्ह्यू आहे ना, तो कसा येतो आहे हे मला माहिती नाही. सो म्हणजे अनकम्फर्टेबल थोडं, म्हणजे हेल्मेटचं वजन आहे केलं आहे पुढून थोडंसं वाढलं आहे आणि हेल्मेट सोडून थोडं खाली झालं आहे. त्यामुळे जरा कचकरा करा खूप. ओके, तू लेट्स गो. आता थोडा व्ह्यू मगाच्या ह्याच्यात थोडा बऱ्यापैकी येत होता. थोडं सेटिंग करायला पाहिजे होतं, पण कसा विषय होतो आहे, ते कॅमेरा एकदम असं खालच्या साईडला जातं आहे हेल्मेटच्या. त्याच्यामुळे मला नेमका अँगल कोणता चालू आहे ना आता ते समजत नाही, असा विषय झाला. ते आता कसं होतं आहे, मला तो कुठचं एरिया आहे ना जायचं आहे मला, ते मला परफेक्ट माहीत नाही. तसं मी मॅप चालू करतो आहे. आणि आपल्याकडे व्हिडिओसाठी, मॅपसाठी आणि फोटोसाठी सध्याकडे एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे मोबाईल. आणि मोबाईलचं सगळं मॅप लावून, व्हिडिओ करून, तसंच फोटो वगैरे काढून माझ्याकडे आता चार्जिंगचा खूप मोठा प्रश्न आहे असं. सो थोडं समजून घ्या. सो व्हिडिओ पण थोडे मी शॉर्ट काढेन. सगळं मोठा व्हिडिओ तर होणार नाही, आणि मोठे व्हिडिओ जास्त कोण बघत पण नाही, इंटरेस्ट पण देत नाही जास्त नाही. कोणाला वेळ असतो एवढं बघायला. लॉंग रूटचा व्हिडिओ तसं आपण मोबाईलमध्ये एवढं नाही काढू शकत मोठा. सो ओके, तुम्ही समजून घेऊ शकता काय परिस्थिती आहे आपली सध्या. आणि परिस्थिती बघून तरी आम्हाला सबस्क्राईब करा, म्हणजे परिस्थिती आमची सुधारू शकतो आणि नवीन नवीन कॅमेरा घेऊ शकतो आणि तुमच्यापर्यंत नवीन आम्ही व्हिडिओ आणू शकतो. ओके, तर आता आपण इथे थांबूया आणि मॅप लावूया. तर ह्या ट्रकवाल्याने शेवटची केव्हा गाडी धुतलेली ह्याला ह्याच्यात माहिती. तो आपण त्याच्यात बको पडूया, त्याला काची घालू दे. आपण एका साईडला थांबूया आणि थोडं आपण मॅप लावूया. ही आहे सावळी, सावळी. चला, वातावरण तर मस्त आहे, मस्त हिरवगार, आणि आपल्याला हेच पाहिजे. ओके, तर कॅमेरा थोडा वरती घेतला मी तुम्हाला नेचर दाखवायला. ह्या साईडला पण पूर्ण हिरवगार वातावरण आहे. नमस्कार मंडळी. तर हे आहे मंदिर, ओम नमः शिवाय, महादेवाचं मंदिर. म्हणजे हे पांडवकालीन मंदिर. म्हणजे ह्या मंदिरात आहे ना एक महाभारतातला इतिहास इथे लपलेला आहे पूर्ण.
म्हणजे पांडव जेव्हा अध्यात्म वाचला जेव्हा केलेले, तेव्हा त्यांनी ती कुठे कुठे राहिले तिथे तिथे त्यांनी मंदिरं वगैरे बांधली. आणि असं म्हणतात की हे मंदिर आहे ना, हे पूर्ण एका रात्रीत बांधलेलं मंदिर आहे. आणि ह्या मंदिरात आहे ना पूर्ण इथे इथे खोल्या आहेत, तिथे इथे एक पिंडी आहे, शंकराची पिंडी बांधलेली आहे. हे बघा, लाईट लावली तर शंकराची पिंडी आहे. तर मस्त म्हणजे आतमध्ये एकदम शांतता आहे. आणि पूर्ण असं भुयारी मार्ग म्हणजे भुयार असं खोलले पूर्ण. आणि इथून प्रत्येक एका आता ही एक खोली झाली. त्यानंतर इथे गेला ही एक खोली, इथे पण एक पिंडी आहे. माहीत आहे का नाही. तर ही त्यावेळीची प्रत्येकाची एक खोली होती असं म्हणतात. आणि बघायला गेलं ना व्यवस्थित तर हे प्रत्येक पिंडीचा जो आकार आहे ना हा वेगवेगळा आहे. प्रत्येक पिंडीचा आकार हा वेगवेगळा आहे. तर ते बघायला असा काही प्रॉब्लेम नाही. मी विचारला, तो आतमध्ये गेला बरोबर ऑर्डर चालू होईल. तर इथे प्रत्येकीचा पिंडीचा आकार हा थोडा थोडा वेगळा आहे. आता परत हे 3 खोल्या झाल्या, 1 2 3 4, चौथी खोली. इथे पण एक पिंडी आहे आणि ह्या पिंडीचा देखील आकार वेगळा आहे. ते 4 पिंड्या आणि इथे एक मार्ग आहे. आणि इथून पण तुम्हाला एक सरळ पिंडी दिसे ना. सो इथे पण पिंडी दिसेल. पण हे कदाचित त्यांचं मंदिर होऊ शकतं, कारण समोरून जर पाहायला गेलं तर मंदिरासारखा आकार तिथे दिसतो आपल्याला. तर आणि हे पूर्ण असं एका खडकाचे ही गुफा आहे छोटीशी, पण ह्याला बनवायला एका रात्री त्यांनी म्हणतात की एका रात्री यांनी ही गुफा बनवली असं. तर समोरून बघायला गेलं ना तर हे असं मंदिरसारखं वाटतं. आतमधून तुम्हाला समोर सूर्यप्रकाश पडत असल्यामुळे तुम्हाला एवढं काही समजणार नाही. तर हे बघा, हे असं बघायला गेलं ना तर आपल्याला असं भास होतो की तेव्हा हे त्यांचं मंदिर असू शकलं असतं. म्हणजे हे बघा. पण हे इथं आल्यावर आपल्याला आपलं माहिती आहे ओम नमः शिवाय, म्हणजे आपण जशी बघतो पिंडी, शंकराची पिंडी, तसं हे पिंडी आपल्याला पाहायला मिळते प्रॉपर. तो ह्या म्हणजे गुफेमागे थोडी महाभारतकालीन इतिहास असल्यामुळे थोडं इकडे यायचं थोडं एक्साइटमेंट जास्त होतं की अशा गोष्टी आपल्याला पुढे पाहायला मिळतील नाही मिळतील. जोपर्यंत आहेत ह्या गोष्टी तोपर्यंत आपण या गोष्टी पाहून घेऊ शकतो ना. त्यामुळे एक रविवारची राईड ह्या सगळं कामं सोडून वगैरे सोडून अशा गोष्टी पाहण्यात थोडं आणि ह्या निसर्गात घालण्यात थोडं बरं होतं. तर समोरचा निसर्ग पण खूप सुंदर आहे. तर असं म्हणतात की हे त्यावेळेचा किचन होता तेव्हा त्यांचा, म्हणजे जेवण बनवायचा कक्ष, स्वयंपाक कक्ष हा होता इथे त्यांचा. तर बघायला गेलं ना तर तसंच हे बघा, जेवण किंवा कोणती भांडी वगैरे काहीतरी असं ठेवण्यासाठी तेव्हा इथे जागा केलेली आहे तेव्हाची, आणि ती अजून तशीच आहे. आणि माझ्यासोबत तुम्ही पण हा प्रवास करताय, त्यामुळे तुम्हाला एक सबस्क्राईबचं बटन दाबणं बनतच आहे. ओके.
तर नक्की बघायला गेलं ना तर हा नेमका कोणता दगड आहे ना तो पण समजत नाही. दिसायला ना तर एकदम चिरा दगड कसा असतो तसा दगड आहे, पण हा काय वेगळाच दगड आहे. थोडासा हा चिरा पण नाही ॲक्च्युली, हा थोडा वेगळाच दगड आहे. कारण मला असं वाटलं लांबून बघून की हे चिऱ्याचं म्हणजे दगड आहे आणि तो खोदून असं केलं आहे, पण हा दगड एकदम वेगळाच आहे. आणि काहीतरी कोंडा आहे वाटतं तेव्हाचा. आणि इथे पण काहीतरी होतं तेव्हा, मग त्याच्यासमोर तिथे जाळी टाकली त्या लोकांनी. काय होतं तेव्हा त्यांनाच माहिती. तर तुम्हाला तिथे समोर एक बॅनर म्हणजे लावलं आहे माहितीसाठी, तो फोटो तुम्हाला टाकेन. ते वाचून तुम्हाला काही अजून माहिती भेटेल तेव्हा. तर हेल्मेट वगैरे आपली इकडे, पंखोडे आपलं तिकडे. तर हे गुफेचं दृश्य असं आहे की लांबून असं दृश्य आहे. ओके, सो वरती काय आहे मला बघायचं एक्साइटमेंट आहे. सो मी बघायला जाऊ शकतो का? नक्कीच, जाण्याचा मार्ग नक्कीच आहे. मार्ग आहे पण मी वरती जाणार. अरे बाबा रे बाबा, रिस्क है तो इश्क है भाई. बसा. तर आपण इथं वरती चढलोय. हा दगड वेगळाच आहे एकदम, म्हणजे हा अरे हा तो वरती एवढं काय नाही, बागा वगैरे आहेत. आणि गुफेच्या बरोबर वरती आलो आपण. आणि हे सुंदर दृश्य गुफेच्या वरतून हिरवगार. तर पाणी जायला ॲक्च्युली प्रॉपर वाट केली वाटतं. तर उतरताना टेन्शन आहे. एवढा काही रिस्की नाही पण थोडा. तर माझ्यासोबत तुम्ही हा ब्लॉग बघत राहा. आणि केसांचे थोडे वाट लागली असणार. तर बाबा बाबा काटा बिटे पडलं बाबा. मस्त वातावरण आहे साईडला हिरवगार. आणि पावसाळा चालू झाल्याच्या नंतर ते इथं येण्याचा आनंद तर काय वेगळाच असेल नाही. आता थोडं ऊन आहे, 1-2 दिवस पाऊस पडून गेला आहे, त्याच्यामुळे हिरवगार तुम्हाला वातावरण आजूबाजूला थोडंसं वेगळं बघायला भेटते. नाही तर उन्हाळ्यात थोडी धूळ वगैरे झाडांवर साईडच्या बसलेली असते. पावसामुळे सगळं साफ होऊन गेले. तर गाडी रस्त्याला या एवढं गाड्या नाहीत, शांत आहे रस्ता. आणि हे परत एकदा तुम्हाला दाखवतो. आणि ह्या लोकांनी थोडं लोखंडी जाळी वगैरे लावून ते पॅक केले. आणि हे सकाळी 8:30ला काहीतरी चालू असतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 5:30ला काहीतरी बंद होतं. तर तुम्ही येणार असाल तर 8:30च्या नंतर आणि 5:30च्या आधी येऊ शकता. त्यानंतर हे जे लोखंडी दरवाजे आहेत ना ते बंद करून घेतात. असं आहे. ही तुम्हाला माहिती थोडीफार मला जी माहिती होती ती तुमच्यापर्यंत मी पोचवली. आणि हे पण मंदिर मी पहिल्यांदाच पाहिलं, असं नाही की मी ह्याच्या आधी ते येऊन गेले. सो पहिल्यांदाच तुम्हाला मी माहिती दिली. तुम्हाला एक शांतता बसूया, पाणी वगैरे पिऊया, जीव शांत करूया थोडा. तर उन्हामुळे खूप हे होते, गरम होते. पण पावसाळ्यात इथे खूप मस्त वाटत असतं. कारण समोरचं हे वातावरण बघायला गेलं ना तुम्ही, खरोखर एक आता या ठिकाणी जर एवढं हिरवगार असेल तर पावसाळ्यात समोरचा सीन काय असेल. तर थोडं पैशांची थोडी मंदी आहे, त्याच्यामुळे कॅमेरा वगैरे
गोप्रो तर नाही घेऊ शकत एवढ्या लवकर, पण बाकीचे ते आहेत ना छोटे कुठलं बजेटेबल कॅमेरा, तर ते घ्यायला पण एवढे पैसे नाहीत. सो थोडं समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. आवडला असेल तर मी माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. मला जेवढी माहिती होती या गुफेबद्दल, मी ऐकून माहिती होतं ते सगळं बघितलं आहे. तर मला एका मित्राने तिकडं सांगितलेलं की ती गुफा म्हणजे तसं आहे म्हणून बघायला. सो आज संडे, सो काहीतरी नवीन गोष्ट आज बघायची म्हणून मी आज इथे निघून आलो. सो गरम खूप होते. तर हा व्हिडिओ इथेच संपूया, कारण हा एक स्पॉट करून मी आता निघणार. तर व्हिडिओ इथंच संपूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा, म्हणजे व्हिडिओ जर मी नवीन टाकला, जर नाही टाकणारच तर व्हिडिओ मी नवीन टाकला तर तो व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन येणार. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.